जालना शहराला पावसाच्या पाण्याने अक्षरशः वेढा घातलेला आहे। सध्या मी पोहोचलेलो आहे जालना शहरातल्या कोठारी नगर भागात। आपण जर या ठिकाणी माझ्या पाठीमागची दृश्य पाहिली तर हे रो हाऊस आहे आणि या ठिकाणी संपूर्ण या रो हाऊसमध्ये पाणी घुसलेलं आहे। आपण पाहू शकतो की नागरिकांच्या गुडघ्या इतकं पाणी या परिसरात सध्या तुंबल्याचं चित्र जे आहे ते आपल्याला पाहायला मिळते। या नागरिकांची मोठी तारांबळ या साचलेल्या पाण्यामुळे उडालेली आहे। रात्री जोरदार पाऊस झाला आणि पहाटेच्या सुमारास सुद्धा जोरदार पाऊस झाल्यामुळे या संपूर्णच रो हाऊसमध्ये पाणी घुसलेले। आपण पाहू शकतो की हे पाणी जे आहे ते पूर्णतः आता घरात गेलेलं आहे। यांचं जे जीवनावश्यक वस्तू होते त्या सुद्धा ओल्या झालेल्या आहेत। ज्यांचे कपडे होते किंवा इतर जे काही साहित्य असेल ते पूर्णतः ओलं झालेलं आहे। आपण जर दुसऱ्या बाजूला या ठिकाणी पाहिलं तर संपूर्ण ही जी वाहनं आहे ती सुद्धा पाण्यात आहे। या भागातले नागरिक जे आहेत ते रात्रीपासून जागलेले होते। आपल्यासोबत बोलण्यासाठी या भागातले काही नागरिक आहे, आपण त्यांच्यासोबत संवाद साधण्याचा प्रयत्न करूया। काका, मला सांगा कशा स्वरूपाचा पाऊस होता, किती वेळ होता आणि काय तुमचं नुकसान आहे? पाऊस भयंकर स्वरूपाचा होता आणि हे जे आमच्या कॉलनीमध्ये पाणी आलेलं आहे हे गुंडेवाडीच्या टेकडीपासून पाणी जे वाहत येतं हायवेला क्रॉस करून हायवेच्या पुलाखालून पाणी इकडं सोडलेलं आहे। नियोजनबद्ध करून सोडलेलं आहे इकडं पाणी काय नागरी वस्तीमध्ये। आणि मागच्या महिन्यामध्ये पण हे पाणी शिरलं होतं, त्यावेळेस सगळे राजकीय नेते आले पण त्याच्यावर काही त्यांनी तोडगा काढला नाही आणि त्या पाण्याची काही विल्हेवाट लावली नाही। आणि जालन्याला जे महानगरपालिकेचा दर्जा दिलेला आहे आणि मुख्य अधिकारी म्हणून जे आहे त्यांना जो आयुक्त पदाचा दर्जा दिलेला आहे तो फारच चुकीचा दिलेला आहे। मुख्य अधिकारी पदाचा माणूस आयुक्ताचं काय काम करीन सर? काय बरं, पालिका प्रशासनाचे कोणी अधिकारी कर्मचारी तुमच्याकडे? पालिका प्रशासनाचा कोणीही अधिकारी इकडं ढुंकून बघायला आलेला नाही आहे। आम्ही फोन केलेले आहे, यासायला फोन केलेले आहे, आखिर दुसरे बी अधिकारी लोकांना फोन केले पण याची कोणीही दखल घेत नाही। बरं, केव्हापासून ही परिस्थिती उद्भवलेली आहे? हे रात्री 1 वाजल्यापासून परिस्थिती आहे सर। बरं, हां, काय सांगाल, काय काय नुकसान झालेलं आहे? सर, माझ्या इथं इन्व्हर्टर आहे, माझ्या इथं पेशंट आहे, सर्व काही। आज इथं कोणी प्रशासनाची काही न सुविधा असताना सर आज आम्ही एवढे परेशानीत असून यांनी काही न दखल दिली। याच्या अगोदर पण एकदा महिनाभरपूर्वी झालेली अशी प्रॉब्लेम होती, तेव्हा राजकीय नेते आले, महानगरपालिकाचे प्रशासनाची माणसं आली, यांनी फक्त आश्वासन देऊन आम्हाला फक्त यांनी सांगितलं होतं का आम्ही असं रात्री झालेल्या पावसामुळे कोणी पाहायला आलं का? इथं कोणी पाहणी केली का? कोणीच काही नाही केली पाहणी। तर फक्त आम्हीच आमचे लोक फक्त रात्रभरपासून जागून आज जी परेशानी व्हायला लागली ते आम्ही आमच्याकडे प्रशासनाने कोणती आतापर्यंत दाखल घेतलेली नाही आहे। नक्कीच आपण पाहतोय की पालिका प्रशासनाने आतापर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही। आपण जर या बाजूला पाहिलं तर संपूर्ण हा जो परिसर आहे तो जलमय झालेला आहे, त्यामुळं मोठं नुकसान जे आहे ते नागरिकांचं झालेलं आहे। अनेक ठिकाणी जालना शहरात खरं तर पावसाने वेढा घातला आणि अनेकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे। आपण जर प्रत्येक रो हाऊसच्या या गेटमधून जर पाहिलं तर या ठिकाणी प्रत्येक नागरिकाच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी सद्यस्थितीलाही तुंबल्याचं जे चित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळतं आहे। आपण या बाजूला पाहू शकतो या नागरिकाचं, हे बघा, ह्या ज्या काही कुंड्या असेल किंवा ह्या गाड्या असेल ह्या पूर्णतः पाण्यात गेलेल्या आहे। आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात नुकसान जे आहे ते जालना शहरातील कोठारी नगर भागातल्या नागरिकांचं झालेलं आहे। अनेक ठिकाणी ही जी वस्ती आहे खूप मोठी वस्ती आहे, मात्र पालिका प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे। आपण पाहू शकतो की हे जे जीवनावश्यक ज्या वस्तू होत्या त्या पूर्णतः ओल्या झालेल्या आहे। अजूनही हे नागरिक या घरातलं पाणी काढतायत, मात्र पाण्याचा निचरा व्हायला कोणताही मार्ग नसल्यामुळे हे पाणी निघत नाही। आपण या ठिकाणी पाहू शकतो की या नागरिकाच्या घरात पूर्णतः पाणी साचलेलं आहे। पूर्णतः याचं जनजीवन जे आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। एकूणच संपूर्ण ही जी परिस्थिती आहे ती याच ठिकाणी नसून जालना शहराच्या विविध भागांमध्ये अनेक व्यापाऱ्यांची दुकानं असतील किंवा नागरिकांचे घरं असतील, मोठ्या प्रमाणात पाणी घुसलेलं आहे। आपल्यासोबत हे भाऊ आहेत, काय नाव तुमचं, काय सांगा? माझं नाव राहुल सत्यनारायण कर्नाडे। बरं, विषय असा आहे, ही घटना जी आहे पहिल्यांदा नाही घडली आहे। याच्या अगोदर पण 15-20 दिवसा पहिले ही घटना घडली होती, त्यावेळेस पण या ठिकाणी पूर्ण पाणी शिरलं होतं आणि शासन आणि प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे। याचा जिम्मेदार फक्त आणि काही पुढारी फक्त नावाला येते, फोटो काढते, फोटो सेशन करते आणि जाते। यांना आमच्याशी काही घेणं देणं नाही आहे आणि पुढारी लोक फक्त फोटो सेशन करता येते आणि दाखवते की आम्ही आले आणि व्हिजिट केले आणि काम झालं, तरी यांना कोणताही लाभ भेटत नाही। या नुकसान भरपाई शासनाने करून देण्याबाबत आणि परत पाणी चोकअप नाही व्हायला पाहिजे। पाणी चोकअप होतो म्हणून पूर्ण नाली वगैरे चोकअप होतो म्हणून पूर्ण पाणी घरात शिरतो
आणि मेन याचे दोषी कोण आहे, शासनाने लवकरात लवकर याच्यावरती दोषीवरती कारवाई करायला पाहिजे. तर नक्कीच आपण पाहतोय की प्रत्येक नागरिक हा तळमळून सांगतोय की महापालिकेचा एकही अधिकारी आणि कर्मचारी या ठिकाणी आलेला नाही आहे. आमच्याकडे पूर्णतः सपशेल यांनी दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळं आमचं जे जनजीवन आहे ते विस्कळीत झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता तरी पालिका प्रशासनाचे अधिकारी कोठारी नगर भागात किंवा इतर भागात ज्या ठिकाणी पाणी साचलेले त्या ठिकाणी जाऊन यावर तोडगा काढतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, कोठारी नगर, जालना. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.